नमस्कार, मी उमेश कुमावत. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. 2019च्या महासंग्राममध्ये अनेक दिग्गज नेते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो. मात्र आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. देवेंद्रजी, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. धन्यवाद, आभारी आहे. देवेंद्रजी, सर्वात पहिला प्रश्न हा की आता अवघ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय की ही जी मुलं पळवून आणण्याची कला आहे ती तुम्ही कुठे शिकले? बघा, असं आहे की ही जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला मोदीजींबद्दल प्रचंड आकर्षण आहे. ज्या प्रकारे राजकारण बदललेलं आहे, एक राजकारणाचा महाराष्ट्रातला ट्रेंड हा त्या काळातल्या नेत्यांनी सेट केला होता. एक पवार साहेबांनी एक आपला वेगळा ट्रेंड सेट केला होता, पण त्यापेक्षा वेगळा, अधिक लोकाभिमुख, अधिक विकासात्मक आणि अधिक इन्क्लुझिव्ह अशा प्रकारचा ट्रेंड आज तयार झाला आहे. आणि त्याचं एक मोठं आकर्षण विशेषतः काँग्रेसमधली, राष्ट्रवादीमधली जी घराणी आहेत, या घराण्यातल्या युवा पिढीला आहे. त्यांना असं वाटतं की पारंपरिक राजकारणापेक्षा ज्या पद्धतीनं मोदीजी विकासाचं राजकारण करतायत हा मार्ग अधिक चांगला आहे. आणि त्यामुळे ती सगळी आमच्याकडे आकृष्ट होत आहेत. त्यामुळे आम्ही कोणाला आणायला गेलेलो नाही आहे. नाही, तुम्ही हनुमानही ठेवलाय कसं लोक नाही नाही, असं आहे की ज्यांना ज्याच्याशी कम्फर्ट असतं त्यांच्याशी ते संपर्क करतात आणि त्याच्यानंतर त्यांचा संपर्क झाल्यानंतर त्यांच्याशी जर योग्य सगळ्या गोष्टी असतील तर आम्ही देखील त्यांना घेतो. आणि का घेऊ नये? शेवटी जर काही चांगली मंडळी आपल्या पक्षात येत असतील तर ती घेतलीच पाहिजे. आणि म्हणून प्रश्न असा आहे की जर त्या सर्व नेत्यांना आपली मुलं सांभाळायची असतील तर त्यांनी देखील आता हळूहळू मोदींना समर्थन दिलं पाहिजे. नाही, तुम्ही विरोधी पक्षनेत्याचं घरच फोडलं सरळ सरळ. नाही, आम्ही घर फोडणाऱ्यांपैकी नाही आहे. घर फोडणारे कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यापैकी आम्ही नाही आहोत. आम्ही राजकारण करून कोणाचं घर फोडून आपला पक्ष मोठा करत नाही. पण हे खरं आहे की लोक आकृष्ट होत आहेत, त्यांची याची इच्छा आहे. आणि शेवटी जर युवा पिढी आमच्याकडे येत असेल तर आम्ही स्वागतच करणार आहोत. नाही का, आता राधाकृष्ण विखे पाटील आले होते, म्हणजे त्यांचं स्टेटमेंट जे होतं ते वक्तव्य आम्हाला आश्चर्यकारक वाटलं की ते खुश आहेत त्यांचा मुलगा बीजेपीत गेला. नाही, याचं कारण आहे ना, कुठल्याही वडिलांना बघा, कोणी कुठेही असलं, कुठल्याही व्यवसायात असलं, कुठल्याही पक्षात असलं, कुठल्याही विचारात असलं, तरी त्या प्रत्येकाला असं वाटतं की माझा पोरगा योग्य मार्गाने गेला पाहिजे, माझ्याच प्रोफेशनमध्ये आला पाहिजे, माझ्यासोबत राहायला पाहिजे. यापेक्षा त्यांची मानसिकता अशी असते की तो योग्य मार्गाने गेला पाहिजे. आणि आता मोदीजींसोबत चालला, यापेक्षा योग्य मार्ग काय? मग ते येतील का? आता हे त्यांनी ठरवायचं आहे. म्हणजे त्यांना जर याची इच्छा असेल तर निश्चित त्यांचं स्वागत आम्ही करू. पण आज काही आमची ऑफर वगैरे नाही आहे. तुम्ही तिथे एक दिलीप गांधी होते तिथे, त्यांचं म्हणजे सिटिंग MP डावलून तुम्ही बाहेरच्या उमेदवाराला तिथे तिकीट दिलं, ते कितपत योग्य वाटलं? म्हणजे ती रिस्क आहे की तुमची स्ट्रॅटेजी आहे की नाही? ॲज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी ते आम्ही केलेलं आहे. आणि दिलीप गांधी आमचे चांगले नेते आहेत, त्यांनी देखील उत्तम काम केलेलं आहे. पण आता 2 वेळा 3 वेळा ज्यावेळेस आपण निवडून येतो त्यावेळी त्याचे काही फायदे असतात, काही तोटेही असतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून आम्ही हा निर्णय केला. दिलीप गांधी हे आमच्या पक्षातच राहतील, पक्षात योग्य जबाबदाऱ्या त्यांना मिळतील आणि त्यांचं राजकीय करिअर जे आहे ते देखील प्रोग्रेशनवरच राहील, ते मागे जाणार नाही, हा मला विश्वास आहे. ते जेव्हा सुजय विखे पाटील BJPत येत होते तेव्हा तुम्ही जे भाषण केलं त्यात तुम्ही असं बोलला होतात की एक दिवस हा निर्णय राधाकृष्ण विखे पाटलांनाही त्यांच्या वडिलांनाही ठीक वाटेल. त्याचं कारण आहे बघा, मुळामध्ये आज राष्ट्राच्या मुख्य धारेमध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी ते भाषण केल्यानंतर काँग्रेसमध्ये जे चाललेलं आहे, कोणी काँग्रेसी उघडपणे बोलणार नाही, पण सगळे अस्वस्थ आहेत. ज्या प्रकारची तिकीट वाटप काँग्रेसमध्ये झालेलं आहे, ज्या प्रकारचा जाहीरनामा आलेला आहे, तुम्ही एकीकडे म्हणता तिकडनं सैन्य जम्मू काश्मीरमधनं वापस घेऊ, 124A काढून टाकू, सैन्याचे विशेष अधिकार कमी करू,
राष्ट्रीय विचाराचे जे काँग्रेसमधले लोक आहेत ते अस्वस्थ आहेत या सगळ्या बाबींनी. पण तुम्ही आता एवढे बरेचसे उमेदवार तुमचे आयात उमेदवार आहेत, जर तुम्हाला मग ते आयात करायची गरज का भासली? जर मोदींची एवढी लाट आहे किंवा एवढं तुम्ही विकासाचं सांगता, मग बाहेरच्या पक्षातून आयात करून उमेदवार इथे उभे करणं म्हणजे त्या सुभेदारांची गरज का आहे? नाही, किती आहेत आयात? आपण जर विचार केला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये 5 ते 7% लोक आमचे बाहेरून येतात आणि त्या ठिकाणची राजकीय गरज आणि त्या व्यक्तीचं तिथलं काम याच्या आधारावर आपण ते घेतो. त्यामुळे जिथे आमच्याजवळ आमचा माणूस मजबूत आहे तिथे बाहेरून घेण्याचं कारण नाही आहे. जिथे काही राजकारण करण्याची आवश्यकता आहे तिथे बाहेरून लोक घ्यावे लागतात. काही लोक आमचे संपर्क करतात, त्यामुळे आम्ही त्यांना घेतो. पण मूळ जर तुम्ही भाजपचे लोकप्रतिनिधी बघितले, लोकप्रतिनिधी, तुम्हाला लक्षात येईल की 90% लोक हे पक्षातलेच आहेत. त्यातले काही अन्य पक्षातनं आले असले तरी आधी आले आहेत, म्हणजे आले तिकीट दिले असं नाही आहेत. आले आहेत, 5-10 वर्ष काम केलं आहे आणि त्यांना आम्ही तिकीट दिलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे बाहेरून येतात त्यांच्याबद्दल जास्त प्रचार होतो, पण जे मूळ इथले आहेत ते जास्त संख्येने हे मात्र कोणी सांगत नाही. एक सर्वात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकी वर्ष 4-4.5 वर्ष निघून गेले, शिवसेनेने नेहमी असं BJPवर टीका केली, भरपूर टीका केली. असं अर्ध्या तासात काय झालं की तुमची युती झाली? नाही, अर्ध्या तासातली युती नाही आहे. बघा, आपण जर बघितलं असेल तर गेल्या 4 वर्षात किंवा अगदी शेवटच्या 1.5 वर्षातलं माझा कुठलाही इंटरव्ह्यू आपण बघा, माझं कुठलंही पब्लिक स्टेटमेंट आपण बघा, मी हे सांगितलं की आमची युती होणारच. कारण राजकारणामध्ये एक पॉलिटिकल रियालिटी असते. वी मे हॅव डिफरन्सेस, आमच्यात काही गोष्टींवर एकमत नव्हते, खरं आहे. पण राजकीय रियालिटी ही होती, वस्तुस्थिती ही होती की या 2 पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे, ही जनतेची आणि कार्यकर्त्यांची दोघांची इच्छा होती. शेवटी ज्यावेळेस एकमेकाचं तोंड न बघणारे लोक सुडो सेक्युलरिझमच्या नावाखाली जर एकत्रित येऊ शकतात तर 2 हिंदुत्ववादी पक्ष बाहेर कसे राहतील? आणि प्रश्न हा आहे की आमचे काही धुऱ्याचं भांडण नव्हतं. किंबहुना सेना आणि भाजप 30 वर्षाची आमची युती आहे, त्यातले 4 वर्ष आम्ही एकमेकाशी भांडलो आहे. 26 वर्ष तर एकत्रित राहिलो आहे. एकत्रित राहण्याचा कालावधी आमचा मोठा आहे. आणि म्हणून मला हे निश्चित माहिती होतं की हे डिफरन्सेस आपल्याला दूर करता येतात. आणि हा काही अर्धा तास झालेली युती नाही आहे. याकरता शेवटी बॅकरूम टॉक्स होतात. माझ्या आणि उद्धवजींच्या अनेक बैठका झाल्या. त्यातनं त्यांच्या मनात काय हे मी समजून घेतलं, माझ्या मनात काय त्यांनी समजून घेतलं. काही करेक्टिव्ह ॲक्शन्स मी घेतल्या, काही करेक्टिव्ह ॲक्शन्स त्यांनी घेतल्या. आणि साधारणपणे त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी त्यांनी कन्सल्ट केलं, आमच्या पक्षातल्या नेत्यांशी आम्ही कन्सल्ट केलं. आणि दोन्हीकडे त्या संदर्भात एकमत झाल्यानंतर मग शेवटी त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांना आम्ही आणलं. आम्ही मातोश्रीवर गेलो, त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि पत्रकार परिषद केली. मग कुठे माघार घेतली भारतीय जनता पक्षाने? 2 जागा तुम्ही जास्तीच्या दिल्या. नाही, 1 जागा आम्ही नक्कीच जास्तीची दिली. पण मला असं वाटतं की शेवटी लार्जर इंटरेस्ट करता काही गोष्टी मिळवाव्या लागतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात. आता पालघरची जागा ही अत्यंत मेहनतीनं मी निवडून आणली होती, त्यामुळे मला दुःख झालं ते गेल्याचं. पण आज तिथे आमचाच उमेदवार उभा आहे आणि शेवटी जागा युतीचीच येणार आहे. माझ्यासमोर जर तुम्ही चॉईस विचारला की भाजपची जागा, तर हो. त्याच्या व्यतिरिक्त काय, तर मी म्हणेन सेनेचीच जागा आली पाहिजे. जर आमच्या भांडणामध्ये तिसऱ्याची जागा येत असेल तर फायदा काय? त्यामुळे आम्ही ताकदीने ती जागाही निवडून आणणार आहोत. मला असं वाटतं की एखाद्या जागेचा कमी अधिक होणं ही महत्त्वाची गोष्ट नसते. राष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचे 2 पक्ष एकत्रित आले, राष्ट्रीय विचारसरणीचे 2 पक्ष एकत्रित आले, याला एक वेगळं महत्त्व आहे. तर म्हणजे ते तुम्ही कसं राजी केलं? म्हणजे जागा आहे ती शिवसेनेची, उमेदवार आहे BJPचा. नाही, असं आहे की त्या ठिकाणी त्यांनी ती जागा मागितली होती श्रीनिवास वनगा यांच्याकरता. त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये जी काही अंतर्गत चर्चा झाली, त्यांची श्रीनिवासची जी काही चर्चा झाली, मला एक दिवस उद्धवजींच्याकडनं मेसेज आला की श्रीनिवासचं मत असं आहे की त्याला विधानसभेत जायची इच्छा आहे, त्याला लोकसभा लढायची नाही आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे जे गावित आहेत, राजेंद्र गावित, हे उत्तम कॅन्डिडेट आहेत. यांचे तिथले संबंध, त्यांची वागणूक, लोकांची अप्रोच हा चांगला आहे. तर
तर तुमची परवानगी असेल तर आम्ही त्यांना तिकीट द्यायला तयार आहोत आणि शेवटी आपली युती आहे, त्यामुळे आपल्याला याचा फायदा होईल. मी तात्काळ गावितांना बोलवलं. गावित मला असं म्हणाले की साहेब, मी आता भाजपमध्ये मला एवढा सगळा मान सन्मान मिळाला आहे, माझी इच्छा आहे की ही सीट आपण भाजपकडे घ्यावी आणि आम्ही ती लढवावी. मी त्यांना सांगितलं की आता आपला निर्णय झाला आहे, आता ही सीट जी आहे ही सेनेकडे राहणार आहे, पण त्यांची अपेक्षा अशी आणि आमची इच्छा आहे की जर त्या ठिकाणी सीट निवडून आणायची असेल, तुम्ही उत्तम कॅन्डिडेट आहात आणि तुम्ही काही बाहेर जात नाही आहात, तुम्ही युतीतच राहतात, त्यामुळे त्यांच्या इच्छेचा मान ठेवून तुम्ही ते मान्य करावं. आणि गावी त्यांनी ते मान्य केलं. म्हणजे हा प्रस्ताव शिवसेनेचा होता, मग साताऱ्याचा प्रस्ताव कोणाचा होता? नाही, तोही प्रस्ताव त्यांचाच होता, शिवसेनेचाच होता. प्रस्ताव आमच्याकडनं नाही आला. साताऱ्यामध्ये असं होतं की नरेंद्र पाटलांना आपल्याला साताऱ्याची जागा लढवावी लागेल असा आमचा समज होता आणि त्या दृष्टीनं आम्ही नरेंद्र पाटलांना तिथे उतरवलं होतं आणि त्यांना प्रचंड रिस्पॉन्स मिळायला लागला. नरेंद्र पाटील आणि त्यांचे वडील अण्णासाहेब पाटील यांचं जे काही सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नाव आहे, मराठा आरक्षणाकरता दिलेलं बलिदान असेल, माथाडी समाजाकरता केलेलं काम असेल, यामुळे एक प्रचंड रिस्पॉन्स साताऱ्यामध्ये त्यांना मिळायला लागला. आणि त्या दरम्यान जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस मागील वेळेसही सातारा सीट ही सेनेच्या कोट्यातनं RPIला गेली होती आणि म्हणून सेनेने असं सांगितलं की आमची सीट आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे, ज्याच्या सीट त्याला आपल्याला परत करायची आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं होतं की आम्हाला ते आमची तयारी आहे, पण ते म्हणाले आम्हाला लढायची आहे, म्हणून त्यांनी लढायचा निर्णय घेतला. त्यानंतर तिथे जे काही ग्राउंड लेवलवर त्यांचे कार्यकर्ते आणि सगळे असं सगळ्यांनी निर्णय घेतला की नरेंद्र पाटील खूप पुढे निघून गेले आहेत, त्यांची तयारी चांगली झालेली आहे आणि लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स हा नरेंद्र पाटलांना मिळतोय आणि म्हणून त्यांनाच आपण लढवलं पाहिजे. आणि मग आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये आम्ही त्याला संमती दिली. नरेंद्र पाटलांनाही मी बोललो त्यावेळेस ते असं म्हणाले की शिवसेना काही मला दूर नाही आहे, अण्णासाहेब पाटलांचे संबंध बाळासाहेबांशी किंवा दोन्हींशी फार त्या काळात होते, बाळासाहेबांचे तर जवळचे संबंध होते, परंतु ते असं म्हणाले की आता मी मनाने भाजपमध्ये आहे, त्याच्यामुळे मला आता भाजपमधून बाहेर पाठवू नका. त्यावेळेस मी त्यांना हे सांगितलं की सेना आणि भाजप आता आपण युतीमध्ये आहोत, त्यांची मागणी आहे, तुम्ही नीट त्याचा विचार करा. फायनली त्यांनी विचार केला, त्यांची चर्चा उद्धवजींशी झाली आणि त्यांनी तयारी दाखवली, आम्ही त्याला परमिशन दिली. याचा अर्थ तर असा होतो की शिवसेनेच्या सीटही तुम्हीच लढवताय, तुम्हीच सगळं नियोजन करताय. असा आपण विचार केला तर नांदेडला प्रताप पाटील चिखलीकर लढताय. प्रताप पाटील हे सेनेचे आमदार होते. मी उद्धवजींना सांगितलं, आम्ही त्यांचा राजीनामा दिला आणि त्यांना उभं केलं. मला असं वाटतं की आमची युती किती घट्ट आहे हे तुम्ही बघा. आमच्या युतीमध्ये एकमेकाला आम्ही सांभाळून घेतो, जिथे ज्या पक्षाचा मजबूत उमेदवार आहे तो उमेदवार त्या ठिकाणी देतो, जेणेकरून सगळ्यांचा प्रयत्न आहे की युतीचे उमेदवार मजबूतीने निवडून आले पाहिजे. 4.5 वर्षाचे भांडण झालं ते दिखाऊ होतं. नाही, ते विषयांवर होतं ना. मी आधीच सांगितलं, आमचं धुऱ्याचं भांडण नव्हतं, शेत बाजूला लागू नये म्हणून भांडण नव्हतं आमचं. आमचं जे भांडण होतं हे भांडणही नव्हतं, म्हणजे तुम्हाला ते भांडण वाटायचं, इश्यूवर ते मत व्यक्त करायचे, आम्ही आमचं मत व्यक्त करायचो. पण मी प्रत्येक वेळी सांगितलं, बघा एकूण 4.5 वर्षामध्ये 1-2 विषय जर सोडले तर महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेवर ह्या ज्या काही ताणतणाव होता याचा कुठलाही परिणाम नाही. किरीट सोमय्यांचा बळी गेला. महाराष्ट्राच्या कॅबिनेटनी सगळे निर्णय एकमताने केले आहेत, एकमताने. एकही निर्णय असा नाही की जो डेफर झाला. या भांडणात किरीट सोमय्यांचा बळी नाही गेला? नाही, किरीट सोमय्यांचा बळी गेला असं आपल्याला म्हणता येणार नाही. असं आहे की किरीट सोमय्या एक आमचे अत्यंत इफेक्टिव्ह अशा प्रकारचे नेते आहेत, जमिनीवर काम करणारे नेते आहेत. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून किरीटजींनी काम केलेलं आहे. अनेक निवडणुका ते लढले, काही निवडणुकांमध्ये ते हारले, काही निवडणुकात ते जिंकले. हा संघर्ष करणारा माणूस आहे. हे ठीक आहे की त्यांचे काही वक्तव्य, त्या वक्तव्यांवर सेनेचा असंतोष होता, पण या गोष्टी काही अशा नव्हत्या की ज्याच्यामुळे त्यांचं तिकीट बाबा आम्ही देणार नाही. पक्षामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होत असतात. काही लोकांना वेगळ्या जबाबदाऱ्या मिळतात, काही लोकांना निवडणुकीची जबाबदारी मिळते. त्या हिशोबाने हा निर्णय आम्ही केलेला आहे आणि मला हा विश्वास आहे की किरीट सोमय्या यांच्यासारखा एक आमचा नेता हा सिस्टीमच्या बाहेर राहणार नाही. तुम्हाला लवकरच लक्षात येईल, त्यांना याहीपेक्षा चांगली जबाबदारी मिळेल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचा दबाव नव्हता? नाही, मला असं वाटत नाही दबाव होता. शिवसेनेचे काही लोक आम्हाला भेटले होते, मी त्यांना समजावून सांगितलं होतं की आपण यापूर्वीच ठरवलेलं आहे की जे गेलं ते विसरायचं आणि पुढे जायचं.
कोणी कोणाचे वैयक्तिक शत्रू नाही आहे. त्या वेळच्या परिस्थितीत अनेक वेळा निवडणुकांमध्ये आपण ओव्हर ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट करतो, काही वेळेस चुकीचे स्टेटमेंट्सही करतो. अशा प्रकारचे काही स्टेटमेंट झाले तर ते मनाला लावून घेणं किंवा ते खरं आहे असं मानणं योग्य नाही आहे. मग हे तुम्ही शिवसेनेला सांगू शकले असते ना. नाही, मी बोललो ना त्यांच्याशी, म्हणून मी सांगितलं की असा कुठला फार दबाव होता असा विषय नाही आहे. एकूण सगळी राजकीय परिस्थिती, तिथली परिस्थिती बघितल्यानंतर किरीटजींना काही वेगळी जबाबदारी दिली पाहिजे असं पक्षाचं मत होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी मनोज कोटक यांना आपण बघा, मनोज कोटक कोण आहेत? किरीटजींच्या सगळ्यात जवळचे आहेत मनोज कोटक. त्यामुळे आणि म्हणून तुम्ही बघा, शेवटी पक्षाचा कार्यकर्ता कशावरनं डिटर्मिन होतो? किरीट सोमय्या यांना कळवलं की तुमच्याऐवजी मनोजला तिकीट दिलं आहे, तर किरीट सोमय्यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली, मनोजला बाजूला बसवलं आणि सांगितलं मनोज करता सगळे काम करा. हा भाजप आहे. पण जे खालचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनोबलावर परिणाम नाही होणार का? म्हणजे कोणी उद्या चालून जर बोलेल की आपण समोरच्या पार्टीच्या नेत्याविषयी काही वक्तव्य केलं तर उद्या हे आपल्या चांगलं येऊ शकतं? नाही, मला असं वाटत नाही. असा कुठला विषय याच्यामध्ये नाही आणि असा कोणता आग्रही शिवसेनेकडनं नाही. देवेंद्रजी, तुमच्याबरोबर ही चर्चा सुरू झाली. वेळ एका छोट्याशा ब्रेकची झाली आहे. ब्रेक नंतर येणार आहोत की आता सध्या नरेंद्र मोदी असोत की तुम्ही NCPला का टार्गेट करताय? ब्रेक नंतर न्यूजरूम चर्चेत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. देवेंद्रजी, मी अगोदर बोललो होतो तसं की कोणी शरद पवारांच्या इथे म्हणजे बारामतीत हात घालायची कोणी आतापर्यंत हिंमत नव्हती दाखवली. तुम्ही ती हिंमत दाखवली, त्यांच्याच घरातला उमेदवार त्यांच्या विरोधात दिला. बघा, तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही NCPला का टार्गेट करता, आम्ही NCPला वगैरे टार्गेट करत नाही. काँग्रेस NCP दोन्ही आमचे विरोधक आहेत. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस आहे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस NCPचं जो काही त्यांनी गठबंधन केलं आहे ते आहे. पण मुळात महाराष्ट्रातली काँग्रेस ही बी टीम झाली आहे. हो, तुम्ही बघा, महाराष्ट्रातली काँग्रेस ही पवारसाहेबच चालवत आहेत. आहे कुठे काँग्रेस? अस्तित्व काय आहे तुम्हाला दिसतंय का? त्यांचे निर्णय पवारसाहेबच घेत आहेत. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही अटॅक करतो त्यावेळी आम्हाला काँग्रेससोबत NCPवर अटॅक करावाच लागतो. आणि तुम्ही जर एकूण सगळं बघितलं तर प्राईम मिनिस्टर साहेब बोलले असतील किंवा आम्ही बोलतो आहोत, फॅक्ट्स आहेत ना, खऱ्या गोष्टी बोलतो आहोत आम्ही सगळे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता याहीपेक्षा येत्या काळामध्ये आम्ही ताकदीनं प्रचार करणार आहोत. बारामतीचा जोपर्यंत प्रश्न आहे, हे खरं आहे की पूर्वीच्या काळी बारामतीच्या जागेवर फार सिरियसली आम्ही निवडणूक लढवली नाही. पण मागच्या निवडणुकीत आम्ही सिरियसली उतरलो आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला. जर त्यावेळेस महादेवराव जानकरांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर कदाचित बारामतीचा निकाल वेगळा लागला असता. आणि आता देखील बारामतीमध्ये पूर्ण ताकदीने आम्ही कमळ चिन्ह घेऊन उतरलो आहोत. बघा, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, वैयक्तिक संबंध वगैरे सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे. निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर फिक्सिंग नाही. पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं प्रत्येक जागा आम्ही लढवणार आणि ती जागा निवडूनच आणणार. त्यामुळे मला हा विश्वास आहे की आज या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अनेक आश्चर्यकारक निर्णय दिसतील बारामतीसहित. नाही, बारामतीची गोष्ट आहे म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी आले, पंतप्रधान आले, त्यावेळेस त्यांनी सरळ त्यांच्या गृहकलाविषयीच बोललं. मग त्यांचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे मुद्दे नाही आहेत त्यामुळे आता ते आमच्या गृहकलाविषयी बोलतात. नाही, आम्ही बोलायचा काय विषय आहे? अख्खा महाराष्ट्र त्याबद्दल बोलतोय ना, सगळं समोर दिसतंय. मग अशा गोष्टी जर या ठिकाणी राजकीय प्रचारामध्ये आल्या तर त्यात चुकीचं काय आहे? मग तुमच्या विरुद्ध बोलण्यासारख्या इतक्या गोष्टी आमच्याकडे आहेत, त्यातली ही एक गोष्ट आहे. एक गोष्ट बोलून थांबलो नाही आहोत, अनेक गोष्टी आता पुढेही बोलणार आहोत आणि बोलतच राहणार आहोत. जे खरं आहे ते लोकांसमोर बोलायला आम्ही घाबरणारे नाही. ते काल जे स्टेटमेंट केलं होतं, वक्तव्य जे पंतप्रधानांचं आलेलं आहे, म्हणजे ती धमकी आहे की प्रफुल्ल पटेलांकडे इशारा आहे? ती माहिती आहे. धमकी वगैरे देत नाहीत पंतप्रधान. धमकी कोण देतात? ज्यांना दुसऱ्याला घाबरवायचं असतं. पंतप्रधान घाबरत वगैरे नाही.
असेल तर ॲक्शन घेतात. या पंतप्रधानांचा एकूण स्वभाव जर तुम्ही बघितला तर कोणालाच घाबरत नाही आणि घाबरवते नाही. जे आहे तर रोखठोक आहे, घ्यायचं आहे ते ॲक्शन आहे. त्यांनी माहिती दिली की का हे लोक घाबरले आहेत. याचं कारण तिहार जेलमध्ये जे मध्यस्थ पकडले गेले आहेत त्या मध्यस्थांकडनं आता जी इन्फॉर्मेशन येऊन राहिली आहे, केवळ राष्ट्रवादीच नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांच्याबद्दल इन्फॉर्मेशन येते आहे, ती बाहेर येणारच आहे. पण ही फक्त तलवार अशी कारवाईची लटकून भ्रष्टाचार कमी होणार आहे का? जर आहे तर मग त्याच्यावर कारवाई का नाही होत? नाही, होणारच आहे. असं आहे की वी आर नॉट इन अ बनाना रिपब्लिक. या देशामध्ये कायदे आहेत, कोर्ट आहे, प्रोसेस आहे, एक क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे. या सगळ्याचं पालन आपल्याला करावं लागतं. दुर्दैवाने आपल्या या सगळ्या सिस्टीमला उशीर लागतो. ही सिस्टीम इतकी लेंदी आहे. आपण बघा, ज्या खटल्यांमध्ये आत्तापर्यंत निर्णय आले 18 वर्षानंतर, लालूजींना सजा झाली, पण सजा किती वर्षानंतर झाली? हा थोडा सिस्टीमचा दोष आहे, तो दूर केला पाहिजे. पण शेवटी कोणावर डूक ठेवून केवळ राजकीय विरोधक आहे म्हणून नाही, जी सिस्टीम आहे, जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर सगळी प्रोसेस पूर्ण करून या ठिकाणी ही कारवाई होते आहे. आणि म्हणून कोणावर टांगती तलवार नाही आहे. टांगती तलवार त्यांना वाटते कारण त्यांना हे माहिती आहे आपण काय केलं आहे, त्यामुळे भीती त्यांना आहे. ज्याला असं आहे की मोदीजींना, अमितभाईंना फसवण्याचा टोकाचा प्रयत्न केला, सगळ्या एजन्सीज त्यांच्या विरोधात वापरल्या, काही केलं नव्हतं तर घाबरले नाहीत. पण 4.5 वर्ष झाले सिंचन घोटाळ्यावर कारवाई नाही झाली ना. नाही, आपण बघा ना, हा, जे ॲफिडेव्हिट राज्य सरकारनं नागपूर बेंच, बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचला दाखल केलं आहे, दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर काही प्रकरणात चार्जशीट देखील केलेली आहे. ती जर आपण वाचली, आता याला का वेळ लागतो? कायदेशीर कारवायात अनेक ठिकाणी ते हायकोर्टातनं स्थगिती आणण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या स्तरावर सुप्रीम कोर्टापर्यंत जातात, त्यामुळे या प्रोसेसला वेळ लागतो. एक चार्जशीट 25-25 हजार पानाची बनते आहेत. एकेका चार्जशीटमध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या लोकांची संख्या 200, 500, 1000 अशा संख्या आहेत. याला वेळ लागतो आहे. पण वेळ लागत असला तरी आत्ता नागपूर उच्च न्यायालयाच्या मध्ये जे शपथपत्र दाखल केलं आहे त्यांनी एक गोष्ट स्पष्ट करून दिली की देर आहे पर अंधेर नाही आहे. दिशा पक्की आहे, पुरावे सगळे मिळाले आहेत, योग्य काम होईल. म्हणजे ते विधानसभेसाठी ठेवले तुम्ही? नाही, विधानसभेकरता नाही. माझं मत असं आहे, हे न्यायालयाला करायचं आहे, कारवाई न्यायालय करणार आहे. त्याच्यामुळे आता कोणाला असं वाटत असेल की बाबा देशातले उच्च न्यायालय देखील आम्ही चालवतो, तर तो त्यांचा गैरसमज आहे. या देशामध्ये न्यायालय इंडिपेंडंट आहेत, न्यायालय त्या संदर्भातले निर्णय करतायत. ते विधानसभेच्या आधी होतील नंतर होतील याची आम्हाला कल्पना नाही आहे, पण आमच्याकडनं कुठली दिरंगाई नाही आहे. एक दुसरी म्हाड्याच्या बाबतीत तुम्ही बोलला होतात की शरद पवारांना हवा कळाली म्हणून ते मागे फिरले, पण त्यांनी तुमचाच माणूस फोडला आणि विरोधात उभा केला, मग त्यांनी हवा नाही फिरवली? आमचा माणूस कसा म्हणता येईल? हा त्यांचा आम्ही फोडलेला माणूस होता जो त्यांनी परत घेतला. आमचा माणूस वगैरे नव्हता. मुळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात एक लार्जर ग्रुप तयार केला. एक प्रचंड मोठी राष्ट्रवादी विरोधी सुप्त लहर आम्हाला तिथे दिसत होती आणि त्यामुळे हे सगळे विरोधक आम्ही एकत्रित केले आणि त्या विरोधकांची एक मोड बांधली आणि ती मोड बांधून आम्ही संजय मामा शिंदे यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं. ते काही स्वतःच्या भरोशावर नाही झाले, ही सगळी जी मोड बांधली होती याच्या भरोशावर झाले. पवार साहेबांना असं वाटलं की मोहिते पाटील साहेब आमच्याकडे आल्यानंतर आणि ते सगळे इंडिकेशन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीत प्रचंड घबराट तयार झाली आणि त्यांना असं वाटलं की आता ही सीट येणं कठीण आहे आणि म्हणून त्यांनी संजय मामा शिंदेंना सीट देताना हा विचार केला की हे जे सगळे आपले विरोधक होते यांनी मिळून संजय मामाला बनवलंय, हे सगळे तरी एक राहतील आणि हे त्यांना मदत करतील, तर मोहिते पाटील गेल्यानंतर देखील या सगळ्यांच्या मदतीने आपण ही सीट काढू. आता परिस्थिती कशी आहे? संजय मामा शिंदे एकटे आहेत, एकटे. ज्यांनी त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष बनवलं एकही त्यांच्यासोबत नाही, सगळे आमच्यासोबत आहेत आणि प्लस मोहिते पाटलांसारखा प्रचंड मोठा फोर्स की जो खऱ्या अर्थानं तिथला एक फोर्स आहे हा आमच्यासोबत आहे.
आणि त्यामुळे हे दोन फोर्स एकत्रित झाल्यानंतर आज माझी भविष्यवाणी आहे की माढ्याची सीट भारतीय जनता पार्टी 100% निवडून येईल. म्हणजे तुम्हाला मोहिते आता रणजितसिंग मोहिते पाटील आले, त्यांच्यावर विश्वास नव्हता की ते निवडून येतील? त्यांनी सीटच मागितली नव्हती. तुमच्या माहितीकरता सांगतो, हां. ज्यावेळेस रणजितसिंग मोहिते पाटील आले त्यावेळेस त्यांनी कुठली जागा मागितली नाही. मी त्यांना त्यावेळेस विचारलं होतं की काही राजकीय तुमचा या ठिकाणी अजेंडा आहे किंवा तुमचं काही अटी शर्ती आहेत. ते म्हणाले नाही, मला आता तुमच्यासोबत जोडायचं आहे आणि आमची पूर्ण तयारी आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही निवडून आणू. त्यांनी सीट कधी मागितली नव्हती. त्यांनी ते क्लॅरिफाय केलं नंतर की मी सीट मागितली नव्हती. आणि हे खरं आहे, ते देखील एक अत्यंत मजबूत उमेदवार राहिले असते. त्यांच्या उभं राहण्याने आमची स्थिती खूप चांगली झाली असती. आता डबल फोर्स झाला आहे, त्यांचाही फोर्स आहे, जे उमेदवार उभे केले आहेत त्या भागातही फोर्स आहे आणि हे सगळे आमच्या सोबत जे जिल्हा परिषदेत आमचा जो गट तयार झाला तोही आमच्या सोबत आहे. त्यामुळे एक प्रचंड मोठी ताकद उभी राहिली. पण त्यांना जर कमिटमेंट नव्हती, ते पृथ्वीराज चव्हाणही आले, ते बोलले की जे असे लोक आहेत त्यांना भारतीय जनता विशेषतः मुख्यमंत्री साम दाम दंडभेद सगळं वापरून त्यांना आपल्याकडे घेत आहेत. मी म्हणजे ते ईडीचं उदाहरण मी त्यांना विचारतो, हां, मोहिते पाटलांच्या विरुद्ध काही इन्क्वायरी झाली आहे? कुठलीच इन्क्वायरी नाही मोहिते पाटलांच्या विरुद्ध. त्यांच्या कारखान्याला मदत नाही, काही मागितली नाही त्यांनी, कुठलीही मदत मागितलेली नाही. आणि आम्ही तर डिस्क्रिमिनेशनच केलं नाही. मला सांगा की आता जे संजय शिंदे उभे आहेत त्यांचे बंधू बबनदादा शिंदे यांच्या कारखान्याला सगळ्यात जास्त मदत कोणी केली? आमच्या काळात झाली. काँग्रेसचे अनेक कारखाने आहेत यांना कधी मदत झाली? आमच्या काळात मदत झाली त्यांना. आम्ही डिस्क्रिमिनेशन नाही केलं, नाहीतर आम्ही तेव्हाही अटकवू शकलो असतो. जर आमच्या मनात काही काळबेरं असतं, पूर्वी करायचे ना. जेव्हा NCPच्या हातात राज्य बँक होती त्यावेळी राज्य बँकेत प्रपोजल आला की आधी NCPत या, मग तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी कर्ज देऊ. हे कित्येक वेळा केलं, आमच्या काळात झालं नाही. आम्ही तो भाजपचा आहे का काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा बघितला नाही, कारण आमच्यासमोर शेतकरी होता. एक कारखाना बंद पडला तर शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत येतो. आज एवढं मोठं ऊसाचं पीक असताना तो ऊस विकत घेणार कोण? FRP मिळणार कशी? त्यामुळे अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारखान्याला आउट ऑफ द वे जाऊन आम्ही मदत केली आहे. विचार नाही केला की निवडणुकीत त्याचा काय परिणाम होईल. अनेक वेळा आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब त्यांच्या काळात तेच आणि आपल्या काळात तेच. मी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं, आमच्या कार्यकर्त्यांना, की बाबा रे थोडा लार्जर पिक्चर बघा. आज जर हा कारखाना बंद पडला, इतका मोठा ऊस आहे, या ऊसाचं होणार काय? हे शेतकरी करणार काय? त्यामुळे मला असं वाटतं की कोणाला काय लालूच दाखवली कोणाला. आणि मी तर तुम्हाला सांगतो, ऐका, विशेषतः मी तर मोहिते पाटलांसारखं व्यक्तिमत्वच बघितलं नाही. साहेब पूर्ण चर्चेमध्ये एकच गोष्ट ते म्हणाले, माझी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ज्यांनी आमचं सगळं भविष्य बदलू शकतं, म्हणाले माझ्या पक्षात मी ते करू शकलो नाही. माझी अपेक्षा आहे की तुमच्यासोबत आल्यानंतर झाली पाहिजे. चर्चा अशी आहे की तुम्ही त्यांना गोव्याचे राज्यपाल करणार. गोव्यात ऑलरेडी राज्यपाल आहेत आणि त्यांचा भरपूर कार्यकाळ बाकी आहे. याविषयी आपण तुम्ही दादांना रिटायर का करायला निघालात? दादांमध्ये खूप क्षमता आहे. नाही, मी चर्चा सांगतो. चर्चा अनेक लोक करतात. पण काहीतरी कमिटमेंट दिली असं आहे की राज्यपालाचं पद हे रिटायरमेंटचं पद आहे. दादा काही रिटायरमेंटला आलेले नाही. तुमच्याशी ही चर्चा चालू ठेवूया, कारण की एकीकडे तुम्ही जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे घरं फोडताय आणि दुसरीकडून आणि तुम्ही एक वंचित आघाडी उभी केली आहे, ती तुमची बी टीम आहे असा एक आरोप होतोय. तर पुन्हा एकदा न्यूजरूम चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. देवेंद्रजी, आता तुम्ही एक तर विरोधी पक्षांचे जी घरं फोडली तसं बोलतात आणि त्यानंतर तुम्ही त्यांना असं घेरून ठेवलंय. असं म्हटलं जातं की वंचित आघाडी जी आहे ती भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, म्हणजे जी मतं मिळणार होती त्यांना ती तुम्ही मिळू देणार नाही. असं आहे की जेव्हा लोक सोबत ठेवता येत नाही, तुमची लोक सोबत ठेवण्याची क्षमता नाही, त्यावेळी मग जी लोक तुमच्यापासून दूर गेली त्यांना भाजपची बी टीम म्हणायची. खरं तर आपण बघितलं असेल, आमच्यावर जेवढी जहाल टीका रोज बाळासाहेब आंबेडकर करतात तेवढी काँग्रेस राष्ट्रवादी देखील करत नाही. अत्यंत तिखट अशा प्रकारची टीका ते आमच्यावर करतात. मुळात काय झालंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सगळ्यांना एक करण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळ्यांना एक जर करायचं असेल तर काही फर्म भूमिका घ्यावी लागते.
ती फर्म भूमिका ते घेऊ शकले नाहीत. त्यामुळे वंचित आघाडी त्यांच्यापासून वेगळी गेली, SP BSP त्यांच्यापासून वेगळं गेलं, सगळे त्यांच्यापासून वेगळे गेले. आम्ही काही नाही केलं याच्यामध्ये, आमचा काय संबंध आहे. मुळात वंचित आघाडीला आज समर्थन का मिळत आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादींनी जी पोकळी तयार केली आहे. असं आहे की OBC समाजातला जो लहान घटक असेल, म्हणजे लोकसंख्येने लहान घटक असेल, दलित समाजातला जो घटक असेल, याच्यामध्ये काँग्रेस NCPच्या बद्दल प्रचंड मोठी नाराजी आहे. आणि त्या नाराजीमुळे यातला काही घटक हा भाजपकडे आला आणि उरलेला घटक हा वंचितकडे गेला. आणि म्हणून वंचितला ते समर्थन मिळालं. आता वंचित उभा राहिला, त्यांनी त्या ठिकाणी उमेदवार उभे केले, ते रोज आमच्यावर टीका करतात, ते पवारांवरही टीका करतात. तर लगेच त्यांना बी टीम हे सांगतात. त्यांनी काही सांगावं, म्हणजे मला काही प्रश्न नाही. कोणी जर आम्हाला आमची बी टीम म्हटलं तर आम्हाला आनंदच आहे. याचा अर्थ आम्ही ऑल पॉवरफुल आहोत. पृथ्वीराज चव्हाण आले, ते बोलले की वंचित आघाडी पूर्णपणे BJPची स्पॉन्सर्ड आहे. म्हणजे एवढा मोठा खर्च होतो, एवढे लोक येतात, पूर्ण BJPने त्याच्या मागे ताकद लावली आहे. ते त्यांच्यासोबत आले असते तर ते स्पॉन्सर्ड नव्हते. त्यांच्यासोबत आले नाही तर लगेच स्पॉन्सर्ड झाले. मला असं वाटतं की हा रडीचा गेम आहे. भारतीय जनता पार्टी जशी काँग्रेस राष्ट्रवादी आमचे विरोधक आहेत, तशीच वंचित आघाडी आमची विरोधक आहे. आमचा त्यांच्याशी कवडीचाही संबंध नाही. ते आमच्यावर अटॅक करतायत, त्याला तेवढ्याच ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी उत्तर देतो आहे. उमेदवार त्यांचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, SPचा असो का BSPचा असो, या प्रत्येक उमेदवाराच्या विरुद्ध सिरियसली लढून आम्ही त्याला पराजित करणार. एक ठाकरे तुमच्या बरोबर आहेत आणि एक ठाकरे तुमच्या विरोधात आहेत. आता ते 9 सभा घेणार आहेत. बघा, 2 गोष्टी मला याच्यात प्रामुख्याने वाटतात. या सभा घेतल्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत जे काही थोडं बहुत जनमत होतं तेही चाललं जाणार आहे. याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांच्यासोबत जी गेलेली मंडळी आहेत ही मनाने हिंदुत्ववादी आहेत. ही मनाने शिवसेना आणि भाजपचे मतदार आहेत. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटलं की राज ठाकरे एक मोठं नेतृत्व देणार आहे, म्हणून काही लोक गेले त्यांच्यासोबत, फार राहिले नाहीत. राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या तरी त्यांचा मतदार, जो काही MNSचा 2-4% उरलेला मतदार असेल, हा मतदार त्यांच्यापासून पूर्णपणे तुटेल आणि भाजप सेनेकडे येईल. ते जेवढं भाजप सेनेच्या विरुद्ध बोलतील तेवढा त्यांचा मतदार अजून ताकदीनं भाजप सेनेकडे येईल, कारण त्यांच्या मतदाराला मोदी हवे आहेत. दुसरं असं आहे की आमच्याकरता यापेक्षा मोठा फायदा हा आहे की यातनं काँग्रेस उघडी पडते. काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांना आपल्या युतीत घेतलं नाही. का नाही घेतलं? हे आपल्याला राष्ट्रीय पक्ष दाखवायचा आहे ना. त्यांना असं वाटतं की जर राज ठाकरेंना घेतलं तर बिहारमध्ये काय उत्तर द्यायचं, UPमध्ये काय उत्तर द्यायचं, मध्य प्रदेशात काय उत्तर द्यायचं, नाही म्हणून ते राष्ट्रवादीशी बोलतात ना. नाही, आणि म्हणून हे त्यांनी अरेंजमेंट ही केलेली आहे. मग एक प्रकारे राज ठाकरेंच्या सभा म्हणजे काय, मान न मान मै तेरा मेहमान, अशी अवस्था राज ठाकरेंची झाली आहे. मला याचं दुर्दैव वाटतं. शेवटी एक तरुण नेता, लोकांशी कम्युनिकेट करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असा नेता, आज या सगळ्या गोष्टींनी रोज आपला TRP ते कमी करून राहिले आहेत, रोज आपले समर्थक ते कमी करून राहिले आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, त्यांनी कितीही गरळ ओकली. असं आमचं गाव आहे मूल, या गावामध्ये एक नेता होता आणि तो अतिशय चांगल्या सभा घ्यायचा आणि त्यांचं बोलणं बिलणं इतकं जबरदस्त होतं की फार आकर्षण होतं. त्यांची सभा असली की आमचं अख्खं गाव जायचं, पण त्याचं डिपॉझिट कधी नाही वाचलं. इलेक्शनमध्ये कधी मतदान त्यांना केलं नाही. तसं राज ठाकरेंच्या सभांचं आहे. लोक आणले तर ऐकायला येतात, पण त्यांच्या सभांनी कुठलाही परिणाम होणार नाही. उलट ते जेवढी मोदी विरोधी भूमिका घेतील तेवढं त्यांच्या पक्षातले सगळे मोदी समर्थक हे आम्हाला मतदान करतील. ते अगोदर मोदींच्या फॉर्ममध्ये होते, ते अगोदर अहमदाबादला जाऊन आले होते. त्यानंतर ते बोलतात की आता मोदींनी आम्हाला फसवलं, मी जे बघितलं ते तसं नव्हतं, तो तसा विकास नव्हता. तुम्हाला कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये ते हे म्हणताना दिसतील की काँग्रेस राष्ट्रवादीने मला फसवलं, त्यांनी मला जसं सांगितलं तसं नव्हतं. आता असं आहे की परिस्थिती आहे, ठीक आहे, फार काही टीका मला करायची नाही आहे. एकेकाचे आमचे मित्रच आहेत ते, त्याच्यामुळे उगीच त्यांच्यावर मी कशाला टीका करू.
हे सगळं राजकारण चालू आहे, आता निवडणुका आहेत, पण तुम्हाला वाटत नाही महाराष्ट्रात एवढा मोठा दुष्काळ आहे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं? ते मुद्देच नाही आहेत. दुष्काळाकडे बिलकुल दुर्लक्ष नाही आहे. किंबहुना सरकार म्हणून आम्हालाही माहिती होतं की आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला निर्णय करता येणार नाही, आणि म्हणून आम्ही सगळे निर्णय घेऊन टाकले. चारा छावण्या उघडायचे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊन टाकले. 300च्या वर जनावर झालं की चारा छावणी उघडता येईल हा निर्णय आम्ही करून दिला. पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे अधिकार तहसीलदारापर्यंत आम्ही देऊन टाकले. त्याचे देखील निकष आम्ही ठरवून दिले. जे शेतकऱ्यांना थेट अनुदान आपल्याला दुष्काळात द्यावं लागतं, साधारणपणे हे अनुदान आपण जून जुलैमध्ये देतो. आम्हाला माहिती होतं की पुन्हा हे आचारसंहितेमुळे याला उशीर होईल. आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जानेवारीत सगळं ते मिळवलं. फेब्रुवारीत त्याचं वाटप सुरू केलं. 82 लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान चाललं गेलं. उर्वरित जे राहिलं ते त्या खात्यांचा प्रॉब्लेम आहे, किंवा काही ठिकाणी दरवेळेस हा प्रॉब्लेम येतो की एका शेतीवर 4 लोकांची नावं असतात, त्यामुळे त्यांचं संमतीपत्र घ्यावं लागतं. या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे दुष्काळाची सगळी तयारी आम्ही केलेली आहे. ही खरं आहे, दुष्काळाची तीव्रता मोठी आहे, पण त्यासोबत त्याकरता यंत्रणा सगळी उभारलेली आहे. सगळा निधी त्याला दिलेला आहे, त्यामुळे ती यंत्रणा काम करते आहे. मी तर परवा जालन्याला माझं भाषण झालं, तर त्याही ठिकाणी मी कार्यकर्त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपल्याला मतं मागायची आहेत, पण दुष्काळ विसरू नका. दुष्काळाच्या उपाययोजना लोकांपर्यंत पोचतायत की नाही बघा. त्या पोचत नसतील तर आचारसंहिता असली तरी प्रशासनापर्यंत लोकांची दुःख पोचवण्याचा अधिकार आपला कोणी काढलेला नाही आहे. त्यामुळे ते बघा, जिथे उपाययोजना होत नसतील तिथले तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना भेटून एक साधं निवेदन द्या. त्याचं राजकीय भांडवल करू नका. त्यामुळे आमचं पूर्ण लक्ष या दुष्काळाकडे आहे. हा दुष्काळ गंभीर आहे, हा भीषण आहे, आणि राजकारण न करता याचा सामना आपण केला पाहिजे. तुम्ही 6,000 देणार वर्षाला, तुम्ही शेतकऱ्यांना 6,000 देण्याची घोषणा केली होती. आता काँग्रेस 72,000 देणार. तुम्ही वर्षाला 6,000 देणार होते, ते आता महिन्याला 6,000 देणार. याचं काय करणार? असं आहे की त्याचं फार छान विश्लेषण हे आमच्या अरुणजींनी केलं. बघा, असं आहे की 72,000 देणार, कुठून देणार हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर कधीच आलं नाही. बरं, देणार कोणाला हे अजून सांगितलं नाही. त्यांनी म्हटलं की भारतातले 20% गरीब यांना आम्ही देणार. म्हणजे ते नेमके कोण आहेत, कुठल्या यादीप्रमाणे तुम्ही देणार आहात हे काही सांगितलं नाही. हा 20%चा आकडा कुठून आला हे त्यांनी सांगितलं नाही. चला, तरी तुम्ही 20%नं देणार. मग त्याचा एकूण जर आपण हिशोब लावला तर देशाच्या अर्थव्यवस्थेत एवढा पैसाच नाही आहे. हा आणणार कुठनं? हे नोटा छापणार आहेत की यांच्याकडे झाडाला पैसे लागले आहेत? आणि म्हणून एखादी योजना एखाद्या राजकीय पक्षाने घोषित करताना ती कशी आम्ही पूर्ण करणार सांगितलं पाहिजे. त्यांना जेव्हा विचारलं, आपण बघितलं असेल चिदंबरम काय म्हणाले. चिदंबरम म्हणाले की आता अर्थव्यवस्था चांगली होते आहे आणि पुढच्या 2-3 वर्षात अर्थव्यवस्थेत पैसा येणार आहे. एक तर मी त्यांचे आभार मानतो की चिदंबरम यांनी कबूल केलं की मोदीजींच्या काळामध्ये अर्थव्यवस्था मजबूत होते आणि त्यामुळे पैसे येणार आहे, आणि मग 2-3 वर्षांनी पैसा येणार आहे, तर तुम्ही पैसे देणार कुठनं? जेटलीजींनी अतिशय छान शब्दात सांगितलं. जेटलीजी असं म्हणाले, हे असं सांगणं झालं की कर्ज घेतलं, कर्ज परत करायचं आहे, तर कसं करणार आहे? तर म्हणाले, मी 1 कोंबडी घेतली, त्याला 4 अंडी झाली, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, त्यांना 16 अंडी होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील, असं करता करता 640 कोंबड्या तयार होतील, आणि मग लाखो रुपये माझ्याकडे येतील, मग मी कर्ज वापस करेन. अशा प्रकारच्या घोषणा या काँग्रेस पक्ष या ठिकाणी करतोय. त्यामुळे माझा सोडून द्या, सामान्य माणसाचाही काँग्रेस पक्षावर विश्वास नाही आहे. जे तुमच्या तिजोरीतच नाही. उद्या मी पण जर घोषणापत्रात लिहिलं की भारतातल्या प्रत्येक गरीबाला मी ताजमहाल बांधून देईन, अरे कुठनं देणार आहे हे तर सांगावं लागेल ना. त्यांच्या कर्जमाफीची काय अवस्था झाली ते 15 लाखाचं बोलतात. ऐका ना, त्यांच्या कर्जमाफीची काय अवस्था झाली बघा ना. मध्य प्रदेशमध्ये जाऊन बघा ना, राजस्थानमध्ये जाऊन मिळाली का कर्जमाफी लोकांना? ज्यावेळेस आम्ही केली, आमच्यावर टीका करत होते ऑनलाईन आम्ही तर करून दाखवली. आज त्यांच्याकडे जाऊन बघा. हे केवळ कर्नाटकमध्ये तर इलेक्शनच्या आधी घोषणा केली आम्ही कर्जमाफी देणार, निवडणुकीनंतर त्यांनी काय घोषणा केली? त्यांनी सांगितलं फक्त कर्जमाफी मिळणार कॉपरेटिव्ह बँक, म्हणजे ज्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आहेत त्यांच्या कर्जदारांना, आणि ती 50,000पर्यंत. म्हणजे 20% लोक कर्जमाफीत बसले नाहीत. त्यामुळे हे काय बोलाची कडीन बोलाचा भात म्हणतात ना,
म्हणजे हे तुम्ही प्रॅक्टिकली घेऊ नका, पण आपली म्हण आहे लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, तसं आवतन आहे. म्हणजे मी कोणाला लबाड वगैरे म्हणत नाही आहे, पण हे लबाडाचंच आवतन आहे. नाही पण ते असं बोलतात की हे 15 लाखांसारखं आहे. तुम्ही हे विचारा की त्यांचे 15 लाख आले नव्हते पण आमचे 72,000 तुमच्या याच्यात मला अकाउंटमध्ये नक्की अतिशय येतील. आनंद आहे. याचा अर्थ असा आहे की ते असं म्हणतात की यांचे 15 लाख आले नाही, त्याचे आमचे 72,000 येणारच नाही आहेत. पण आम्ही म्हणतोय मुळात 15 लाखाचा विषय काय होता? 15 लाखाचा विषय असा होता की देशातला जो काळा पैसा बाहेर आहे, जे एस्टिमेशन आहे, हा सगळा पैसा जर परत आला तर प्रति व्यक्ती 15 लाख रुपये एवढा पैसा सायफून गेलाय. आता माझा सवाल आहे, काँग्रेसने पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे. हा गेला कधी हो पैसा सगळा बाहेर? काँग्रेसच्या काळातच गेला ना. हा जर देशात राहिला असता देश गरीब राहिला असता का? हे 15 लाख रुपये जे आहेत, जे बाहेर गेले काळ्या पैशाच्या स्वरूपानं, हा पैसा देशात राहिला असता तर देशाच्या गरीबाच्याच कामात आला असता. आधी पैसा बाहेर पाठवायचा, आधी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करू द्यायचा, काळा पैसा जमा करायचा, आणि त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर पैसे परत देणं सुरू झालं. पण हे इतके हुशार होते की यांनी इतक्या व्यवस्था लावल्या होत्या तो पैसा सायफन करण्याकरता की त्याला वेळ लागतोय. आज आले ना 20-25 हजार कोटी रुपये परत आले, उरलेला पैसाही येईल. मोदीजी सोडणार नाही कोणाला, पैसा वापस येणारच आहे. पण हा पैसा शेवटी कोणाचा आहे? खरं म्हणजे याचा थेट काँग्रेसशी कुठे कुठे संबंध येतोय. आता सगळ्या विषयांमध्ये बाहेर येतच आहे. ख्रिश्चन मिशेल सांगतातच आहे कुठनं पैसा बाहेर गेलाय, बाहेर येईल सगळं, काळजी करू नका. हे जे 15 लाख आहेत ना, हे देखील देशाच्या तिजोरीत परत येणार आहे, जे तुम्ही बाहेरच्या तिजोऱ्यांमध्ये ठेवले आहे. पण ते हे जी घोषणा आहे, एक असं म्हटलं जातं की जवळपास 30 जागांवर या घोषणेचा फरक पडेल आणि एनडीएचं बहुमत येणार नाही. कुठल्या घोषणेचं? हे जी 72,000ची घोषणा आहे, जशी लोकांना त्याचं तुम्ही आता सर्व विश्लेषण केलं, पण प्रत्येकाच्या पर्यंत ते विश्लेषण नाही ना, त्यामुळे याचा फरक पडणार. सांगू की का? हां, तुम्हाला सांगतो, लोक खूप हुशार आहेत. लोकांचा यांच्यावर विश्वास नाही आहे. लोकांना माहिती आहे की राहुलजींच्या पणजोबांनी देखील ही घोषणा केली होती की आपल्याला गरिबी दूर करायची आहे. चांगले व्यक्ती होते, त्यांचं इंटेन्शन चांगलं होतं, झाली नाही ना गरिबी दूर. त्यानंतर मग आजींनी केली होती, केवढ्या जोरदार केली होती. गरिबी वाढली, कमी नाही झाली. मग वडिलांनी केली होती, गरिबी वाढली, कमी नाही झाली. आईने केली होती, गरिबी वाढली, कमी नाही झाली. आता हे काय खाऊन गरिबी कमी करणार आहे? लोकांना माहिती आहे 50-50, 60-60 वर्ष तुम्ही राज्य करता आणि प्रत्येक निवडणुकीत तोच नारा देता. गरिबी हटावचं काम या देशात कोणी केलं असेल तर ते मोदींनी केलं. आज 98% लोकांकडे शौचालय आहे. आज प्रत्येक गरिबाकरता घर बांधलं जात आहे. आज मुद्रासारख्या योजनेतनं 12 कोटी लोकांना फायदा झालेला आहे. आज उज्ज्वलासारख्या योजनेतनं गरिबाच्या घरी गॅस सिलेंडर गेला आहे. उजालासारख्या योजनेतनं बल्ब गेला आहे. आज वेगवेगळ्या योजनांमधनं घरी इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे. सामान्य गरिबाकरता योजना तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि त्यामुळे जनतेचा विश्वास आहे. हे निवडून येण्याकरता घोषणा करतात, मोदीजी निवडून आल्यानंतर कारवाई करतात, म्हणून लोक मोदीजींच्या मागे आहेत. काल राहुल गांधी एक बोलले आता एवढं झाल्यानंतर की आम्ही जर आलो तर आम्ही राफेलची चौकशी करू आणि चौकीदार जेलमध्ये असतील. बेलवर कोण आहे हे आता जगाला माहिती आहे. त्यामुळे जेलच्या रांगेत कोण आहे हे देखील जगाला माहिती आहे. मध्ये तो एक जोक आला होता ना, आपण बघितला असेल, व्हॉट्सअपवर फार फिरत होता. म्हणाले मोदीजींनी सुरू केलं मैं भी चौकीदार, मग मी पण म्हणालो मैं भी चौकीदार, मग आमचे जयकुमार रावलही म्हणाले मैं भी चौकीदार, मग आमचे अमित शाह म्हणाले मैं भी चौकीदार. म्हणाले याला उत्तर दिलं पाहिजे. आणि मग राहुल गांधींनी ट्विट केलं मैं भी बेल पे. मग सोनियाजींनी ट्विट केलं मैं भी बेल पे. मग अजून त्यांच्या दुसऱ्या नेत्यांनी चिदंबरम यांनी ट्वीट केलं मैं भी जेल में. लालू प्रसाद ओरडले, अरे म्हणाले तुम सब बेल पे, मैं भी बेल में, मैं भी बेल पे. अरे तुम सब बेल पे लेकिन मेरे कौन बेल पे बाहर निकालेगा, मैं तो जेल में हूं. अशा प्रकारचं जे ट्विट आलं ती यांची परिस्थिती आहे. माझा दावा आहे नरेंद्र मोदींवर कोणी बोट देखील उचलू शकत नाही. या देशामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा देशाला चौकीदार मिळाला आहे. या देशाचा पैसा खाऊ देणार नाही, बाहेर जाऊ देणार नाही. ज्यांनी खाल्ला असेल त्याला ओकायला लावल्याशिवाय नरेंद्र मोदी चूप बसणार नाहीत. त्यामुळे राहुल गांधींनी किती वल्गना केल्या तरी देखील माझी मनापासून इच्छा आहे की राहुल गांधींनी स्वतःला सांभाळावं. हे जे सगळे जुनी पापं आहेत ही कधीतरी बाहेर निघणार आहे.
अच्छा, तुमची काय असेसमेंट आहे? आता तुम्ही एवढं बोलताय मोदींविषयी, तुमची असेसमेंट काय? म्हणजे NDAला बहुमत मिळेल, महाराष्ट्रात तुम्हाला किती जागा मिळतील? बघा, माझं मत असं आहे की भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल आणि NDA सहित किती जागा मिळतील? मी एवढा अंदाज काही वर्तवू शकत नाही, पण मला जे दिसतंय चित्र, मागच्या वेळेस लहर होती तशी एक सुप्त लहर आज मला दिसते आहे. लोकांच्या मनामध्ये मोदी आहेत. त्यामुळे भाजपला स्वतःच्या भरोशावर पूर्ण बहुमत मिळेल आणि NDAच्या भरोशावर एक प्रचंड मोठा विजय, कन्व्हिन्सिंग विन ही भाजपला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही नवीन कीर्तिमान स्थापन करू. भाजप आणि शिवसेना रिपाई आमची जी महायुती आहे, ही महायुती एक नवीन कीर्तिमान स्थापन किती किती जागा किती? मी तुम्हाला काही दिवसांनी सांगेन, पण माझं मत आहे मागच्या वर्षीपेक्षा जास्त आले पाहिजे. म्हणजे त्यात बारामती असेल? असायला पाहिजे, का नाही? एक दुसरं अजून एक चर्चा अशी आहे की आमचे मुख्यमंत्री हे PM पदाचीही तयारी करत आहेत. असं कोणी सांगितलं का तुम्हाला? असं कोणी सांगितलं असेल तर ती अफवा आहे आणि अफवांवर विश्वास नाही, ठेवू तुम्ही नका. बोलले होते मराठी माणूस PM होईल, त्याचा संदर्भ लोक तुमच्याशी हो, जोडत पण होते. मला प्रश्न असा विचारला होता की 2050 सालापर्यंत मराठी माणूस PM होईल का? म्हटलं नक्कीच होईल 2050 पर्यंत मराठी माणूस. म्हणाले आता त्यांनी विचारलं मग की बाबा पवार साहेब किंवा तुम्ही किंवा त्यास मी सांगितलं की 2025 पर्यंतचं बुकिंग झालेलं आहे, मोदीच राहणार आहे. त्याच्यानंतर विचार करा कोण असेल त्याचा. नाही, ते वक्तव्य तुम्ही तुमच्यासाठी केलं होतं? मी माझ्यासाठी वक्तव्य करण्याचं कारणच नाही. मी तर मला ज्यावेळेस विचारलं, मी म्हटलं असा प्रश्न विचारणं म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाचं पॉलिटिकल एन्काउंटर करणं आहे. त्याच्यामुळे असा प्रश्न विचारू नये. नाही, एक बघायला मिळतं की जे एक अगोदर ही घोषणा होती 2014ला की केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, म्हणजे आता सगळ्या ज्या जागांवर असं दिसतंय की मुख्यमंत्री एकटेच लढतात, त्यांनीच पूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावली आहे सगळ्या जागांसाठी. नाही, असं नाही आहे. फॉर्च्युनेटली मला अतिशय चांगली टीम मिळाली आहे. असं असतं की शेवटी ज्यावेळेस एखादी मॅच आपण जिंकतो, ट्रॉफी घ्यायला कॅप्टनच जातो, पण ती मॅच ही टीम एफर्टने जिंकली असते. कोणी सेंचुरी मारली असते, कोणी विकेट घेतलेल्या असतात. तशी माझी परिस्थिती आहे. एक उत्तम टीम माझ्याकडे आहे. ही टीम त्या त्या भागामध्ये चांगलं काम करते. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, कोकण असेल, सगळीकडे आमचे लोक उत्तम काम करत आहेत आणि त्यातनं हा विजय आम्हाला जो काही मिळालेला यापूर्वी आणि आता मिळतोय, तो त्यातनं मिळतोय. कॅप्टन म्हणून श्रेय मला मिळतं ते मी घेणार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र सर्वात मोठं स्टेट आहे म्हणजे जागांच्या बाबतीत. तुम्ही त्या जागा सांगत नाहीत, कारण असं म्हटलं जातं की यावेळेस महाराष्ट्रच ठरणार आहे सर्वात जास्त जागा BJPला देणारं स्टेट. बघा, मी तुम्हाला सांगतो, पर्सेंटेजमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर ठरेल, पण ॲब्सोल्यूट जागांमध्ये ठरेल का मला हे सांगता येत नाही, कारण उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत पण महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यामुळे स्ट्राईक रेट आमचा सगळ्यात उत्तम असेल, पण कदाचित नंबरमध्ये उत्तर प्रदेश आमच्यापेक्षा पुढे असेल. धन्यवाद देवेंद्रजी, तुम्ही इथे आलात आणि सगळ्या प्रश्नांना, जेवढी प्रश्न आम्ही विचारली त्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही अगदी मनमोकळेपणानं उत्तर दिलात. न्यूजरूम चर्चेत तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.